जंतर मंतरवर जर पाहिलं असेल तर त्यामध्ये अभिजित दिपकेंच्या बरोबर ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन आहे, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आहे, आयसा नावाची संघटना आहे, समाजवादी पक्षाच्या जनसंघटना आहेत, विद्यार्थ्यांच्या युवकांच्या संघटना आहेत, काँग्रेसच्या संघटना आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटना आहेत. या सगळ्या बाबींचा आपण जर विचार केला की हे आंदोलन अतिशय व्यापक प्रमाणामध्ये दिल्लीमध्ये होत आहे आणि तोच प्रकार संपूर्ण देशामध्ये चालू आहे. काल पुण्यामध्ये, परवा मुंबईमध्ये, आज पाटोद्यामध्ये, आता बीडमध्ये, सर्वत्र आपण जर बघितलं भारतीय जनता पक्षाची जी काही शैक्षणिक धोरणं आहेत या धोरणांच्या विरोधामध्ये आणि नरेंद्र मोदीच्या कार्यपद्धतीच्या विरोधात संपूर्ण देशातील युवक आणि विद्यार्थी एकवटला जात आहे. ही अतिशय चांगली बाब आहे. आपल्या लक्षात असेल कदाचित या संपूर्ण नीट पेपर फुटीच्या प्रकरणाच्या पाठीमागं या देशातील कॉर्पोरेटशाही आहे, भांडवलशाही आहे, कारखानदार आहेत. संपूर्ण आरोग्य सेवा आपल्या ताबूत आणि काबूत घेण्यासाठी हे लोक प्रयत्न करतायत आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला जर आरोग्य पाहिजे असेल, सर्वसामान्य माणसाची आरोग्य सेवेमध्ये जर मुलं विद्यार्थी जर जाणार असतील तर त्याच्यामध्ये अतिशय पारदर्शकता असायला पाहिजे. ही भूमिका घेऊन संपूर्ण देशामध्ये एक नरेंद्र मोदीच्या विरोधामध्ये वातावरण चालू आहे. आपल्या लक्षात असेल नरेंद्र मोदीची धोरणं हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत, नरेंद्र मोदींची धोरणं हे कामगारांच्या विरोधात आहे, नरेंद्र मोदींची धोरणं हे बेरोजगार तरुणांच्या विरोधातली आहेत. आणि हे न कोण पाहिजे? यांना अदानी आणि अंबानी या 2-4 कॉर्पोरेट्सच्या शिवाय त्यांना कोणीही अन्य दिसत नाही. म्हणून मला नम्रपणे हे सांगायचंय की आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे. अतिशय जमेची बाजू आहे, पण भावी काळामध्ये निश्चितपणे एक व्यापक आंदोलन संपूर्ण देशभर उभं राहून ज्याप्रमाणे श्रीलंकेमध्ये झालं, बांगलादेशामध्ये झालं आणि इव्हन नेपाळमध्ये सुद्धा झालं, तसाच प्रकार या देशामध्ये होईल आणि नरेंद्र मोदी कधी चंबुकाबाळ उचलून पळून जातील हे सुद्धा आपल्या लक्षात येणार नाही. ही गोष्ट मला नम्रपणे आपल्याकडे नमूद करायची. आजच्या आंदोलनातून तुमची नेमकी मागणी काय आहे? शिक्षण मंत्र्यांचा राजीनाम्याची मागणी करताय. आजच्या पर्टिक्युलर आंदोलनातून आमची एकमेव मागणी अशी आहे की नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये बाकीचे काही छोटे मोठे लोक तर त्याच्यामध्ये सामील आहेतच, पण मुख्य जे आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली काम करणारे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे मुख्य जबाबदार आहेत आणि त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. या देशातल्या विद्यार्थ्यासाठी हे आंदोलन उभं राहिलेलं आहे. कारण की गेल्या काही महिन्यामध्ये जी पेपर फुटीचं पेव या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि या देशातल्या विद्यार्थ्याचं भवितव्य खऱ्या अर्थानं धोक्यात आलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं राज्यभर धरणे आंदोलन या ठिकाणी करण्याची भूमिका आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी यांनी या ठिकाणी घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने हे आंदोलन होत आहे. आज आपण बघतोय की देशाच्या संसदेचं पहिला दिवस आहे अधिवेशनाचा आणि या अधिवेशनामध्ये खऱ्या अर्थानं जंतर मंतरवर जे आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी प्रचंड लाठीचार पोलीसच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आत्ताच टीव्हीवरती पाहिलेला आहे. म्हणून सामान्य माणसाचा आवाज दाबण्याचं काम हे केंद्रातलं सरकार या ठिकाणी करतंय. आज सोनम वांगचुक यांना ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी 18-19 दिवस त्यांनी आमरण उपोषण केलं, अन्नत्याग केला, परंतु ह्या सरकारनं शिक्षण मंत्र्याचा राजीनामा ह्या ठिकाणी घेतला गेला नाही. या ठिकाणी जे आंदोलन करतंय त्याला उचलून दामण्याचं काम हे सरकार करतंय. म्हणजे लोकशाही आहे का नाही हा खरा प्रश्न आहे. म्हणून या प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही हे आंदोलन या ठिकाणी करतोय आणि या ठिकाणी दिपके असतील काँग्रेस पार्टीचे किंवा सोनम वांगचुक असतील हे खऱ्या अर्थानं विद्यार्थ्याचा आवाज म्हणून पुढे आलेले आहेत, परंतु त्यांना या ठिकाणी त्यांचं आंदोलन दाबण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून होतंय. आम्ही त्याचा निषेध करतो. आज जंतर मंतरवर जे लाठीचार झालेला आहे तो लाठीचार विद्यार्थ्यावरती लाठीचार झालेला आहे. विद्यार्थ्यांची संख्या रात्री त्या ठिकाणी त्या ग्राउंडवरती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जमल्यामुळं संसदेवर ते जातात का काय असं सरकारला वाटलं, म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांनी लाठीचार केलेला आहे. त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थी जखमी झालेले आहेत. काही विद्यार्थ्याला पोलीस लाठीचार करताय, परंतु विद्यार्थ्याचा आवाज त्या ठिकाणी विद्यार्थी उभा राहून पोलिसाला या ठिकाणी इशारा करतायत किती मारायचं तर तेवढं मारा, परंतु पेपर फुटी प्रकरणामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला पाहिजे
ही भूमिका विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे आणि त्याच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ठिकाणी उभा आहे. हे लोकशाही पद्धतीनं आंदोलन करण्याचं काम गेल्या काही दिवसापासून होत आहे, परंतु हे आंदोलन दाबण्याचं काम सरकारच्या माध्यमातून होत आहे. परंतु या पद्धतीने जर सरकारने पाऊल उचललं तर उग्र आंदोलन या ठिकाणी केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. जे काही सरकारची अवस्था आहे ती बंद पाडण्याची ताकद या देशाच्या विद्यार्थ्यांमध्ये नक्की आहे.